पावसाळ्याची किती भारी फुलं लागली बाई. श्याम होतो बा मला तिकडे गेला काय झालं एवढं अग करायला? पाय टेकतो का पातळ पाय सापड झाला चालू. मग आता लग्न घर म्हटल्यावर वर बापाचं वर मायचं असंच राहतं. तू आहे घरात बशील फिराय कोणाला लागत कोणाला फिरायला लागत तुम्हाला आचार्याच्या बाया पड भांड्यावाल्याच्या बाया पड हलवाल्याच्या बाया पड बँडवाल्याच्या बाया पड प्रत्येक एवढं एवढं कामाला मास उकर पडायला. मग बापालाच करावं लागतं, बापाला मामाला. फक्त तेवढं याच कुकाचा बाजार करून आणलाय. बरं जाऊ द्या, कुठपर्यंत आला आता सांगा मला. झालं सगळं झालं. हा हालय बुक केलं. हा का झालं का? विसर दिला भेटत नव्हता. मग ते म्हण मग तारखा असतील ना लग्न? आपलं लग्न संध्याकाळी दिलं. संध्याकाळचं का? उरग मोडतो बरं. काय तारीख? तारीख अरे तारीख 8 दिवस लागले. तुला तारीख आहे माहिती नाही? अरे हो, पण मग तारखाचे सकाळचं का संध्याकाळचं असं? गोरख मोडतो धरलं. हा आणि त्याला ते बँडवाले भेटाना 2-4 गावाला फिरलो. मग भेटले. मग आता काय लय पैसे घेतले तिने. किती सांगितलं? 11,000 कमी ऐका ना. 11,000 घेतले तासाचीच बाई. हा मग तुम्ही 8-9 बोलायची ना हो. तिला का मा बाप आहे का 8-9 बोलायला? ते तिच्या कमी उतरत नव्हती. तुम्हाला काय बोलत आडत का बरं बोलत असता बरं? मी आता चांगलं विचारते जरा तिथे करत खर्च माल लागतो फिरवतो मी. मग आता आपल्या पोरीचं आपल्यालाच करावं लागणार. कोकाचा बाजार करायला लावलं तुला 7,000 दिले तरी मध्ये पैसे कमी झाले. कोकाला काय लागत टिकल्या टाकल्या आणि त्या डब्या नग पालीस. आता एवढ्या बाया आलेल्या असते, त्यांचं भाडं थोडं नाश्ता पाणी चहा पाणी ते काही खर्च नाही लागत का? नुसतं तिकल्याच धरून राहिले का तुम्ही? 2,500 ते वडे गेले वडे बायांना करणार करतोय ना. तुला काय तू सगळ्या गावाला जेव घालशील. मग घालावंच लागतं. आपल्या घरी आता 4 दिवस पाहुणे असाल, मग तुम्ही असंच करणार आहे का? खाय प्यायचं काढणार आहे का? अरे हे जाऊ दे, पण ते आता एवढा खर्च करायचा म्हणलं काय काय म्हणजे? मी काय तो जाऊ आपल्याला 7-8 लाखाला जाणार लग्न. 7-8 लाखाला. मग आता आपली पोर म्हटल्यावर का तुम्ही लोक शेजारी सांगणार आहे का लग्न करून द्या आपल्या पोरीचं? बँक चुकून उचलले 5 लाख. हा बचत गट तेव्हा उचलला का? ते 1-1.5 लाख हा स्वसाठी उचलले. झाले का मग 9-10 लाख जमले का? हा? जमले 9-10 लाख हा. जमले ना? आणि त्या चुकून घेतले नाही तो गंगाकून घेतले 50,000. मग टोटल किती झाले तुमच्याकडं? तिच्या आईला तो भाऊ आहे ना, तिच्या आईचा नालायक जावा त्याला म्हणलो ते साहित्य घे. शिवाय द्यायला पाहिजे का? तो म्हणे मी हाटाच आणतो. त्या टायमाला म्हण मग दाजी बायचं पा मी खर्च करतो. त्याला काय मरणाचं कपाट गेला. जाऊ द्या त्या. आय पण नाही देणार. आय पण नाही का जमिनी घ्यायला त्यांना. अरे बायची गेलो काय शिकडती. मग आणतील ना, जरा जीवाला काही दम धीर आहे का नाही नाही म्हणून सांगितलं मला. ते तसंच नाही म्हणा टायमावर आनंद बरोबर. हा ते म्हण तुमच्या तुम्ही घ्या म्हणून. असं म्हणलं लागणार येतो का नाही म्हणलं. म्हणलं नाही आला ना हा. मग मी एखादं दुसरं मेवणं उभा करी. तुझ्या बहिणी आयुष्यभर तुमच्या दारात येऊ देणार नाही. तू अशी चांबट आहे ना. नाही म्हणले तुला जातीच. म्हणजे आता तुम्हाला लग्न करायचं का भांडणं करायची प्रत्येकासोबत? भाऊ लग्नात नकोय मला. म्हणजे भांडणं करायचे का तुम्हाला? नको तो लग्नामध्ये. काय झालं त्याला कपाट घ्यायला? भिकारी का तो? आपण तुम्हाला 20,000 काय आपण घेऊ ना घरी कपाट? कशाला 20,000 वरून भांडणं करताय? मेवणीच्या लग्नाला केवढं स्वाकेच केलं. मेवणीच्या लग्नाला केवढं स्वाकेच केलं. बाई म्हणजे घरचंच लग्न तुम्हीच भांडायला लागल्यावर. घरचं नाही बरोबर आहे. मला काय वाटलं वारी जाईन बघ. आता तुला 9-10 जण भाऊ आहे का नाही? आता चुलत ना आलत धरून आहे ना. मग चुलतेची मुलं वगैरे कपडे एकालाच घेतले का? आख्याला घेतले का नाही सरलट? हा मग घ्यावंच लागतं. मामाला कपडे घ्यावंच लागत असता. मामा हो तुम्ही हाट घेऊन येणार त्याला लाज वाटते का? मग बाकीचे आणतील ना. तुम्ही कशाला एवढं टेन्शन घ्या? सारखं मामाने हाती का चुलत दिलं? आणतील ते चांगले सगळे चांगले. तुम्ही नका टेन्शन घ्या. झाकण टाक अजून. माझ्या काय डोक्यामध्ये टेन्शन राहत ते वेगळंच. म्हणजे तुम्ही आता काय चाललं काय करायचं ते दिलं सोडून आणि तुम्ही सगळं केलं. मी येडा नाही. तो करायले का नाचले का तो ना तो नाचतोच. त्यांच्या बरोबर लग्न नाही काढलं पाहिजे म्या पुरीचे म्या करून द्या की त्यांच्या लाकवटीतून लग्न. हा मग आता तुमची पोर आहे तुम्हाला करावंच लागणार आहे. नाकाऊन दिसून काय बोलायची गरज? अरे शेजारी लोक बरे शेजारी. का बरं माझे भाऊ बरे नाही का? माझे भाऊ बरे नाही. अरे त्या एवढ्याच झाकण दिल्या चव्हाण मला कोट घेतला. कोट लग्नामध्ये माझ्या भावाने त्याला आयते कपडे आणले. मग आयते का ना घेतले ना तुम्हाला हे महत्वाचं आहे. तुम्हाला ठेवलं का बगर कपड्याचं? भेटून दे तिकडे. एवढे भारी ड्रेस घेतला तरी पण नावच ठेवता. बरे त्या पुरला म्हणा
मरून पुढला म्हणा सगळं हाटेप हम्म. आणि मेकअप बिकअप करी जाय व्यवस्थित. आता लग्न 2-3 दिवस राहिले. मग आता हो ना, तिला सांगितलं फेशियल बिशियल करून आली ती. वॅक्स फेशियलला पाठवलं होतं तिला पार्लर मध्ये, ती करून आली सगळं. आता काही टेन्शन नाही, काहीच नाही. मेकअपचं सामान घ्यावं लागेल फक्त आपल्याला. नाही मेकअपचं तिला आहे ना का पार्लर वाली लावायची? 10,000 देऊन टाक बाई, तू कसं करते मग पार्लर वालीच लावू ना. 10-5 हजाराकडे काय पाहते. चालेल ना. हं? बरं मग जाऊ का? मी ना त्या मांडवाला कोणाला जाऊन त्याला सांगतो का मांडवर नको टाकू, साईड ना झाले सुद्धा लाव हा. पडदे. पुढं मस्त असं डेकोरेशन कर म्हणा. जेव्हा एंट्री होईल ना पाहुण्यांची तेव्हा डेकोरेशन असं समोर कर म्हणा. आणि ते पेटावाला सांगून होतो पेटेवाल्याच. त्याचे किती पैसे म्हटले? 1500 पेटा बुक केला ना. किती? 1500 बायाला सुद्धा पेटे बांधायचे आपल्याला. हा का? अरे खड करते राहून राहून एकदाच लग्न व्हायचं आपलं. मग आपल्याला एकूण ती एक मुलगी म्हटल्यावर मग आता जाऊ दे ना, उद्या ना. एवढं काय बारीक विचार करताय? नाही विचार तुला सांगतो, तिच्या करता करायचं का नाही काय करायची. असं बोलताना असं डबल ढोलकी वाजवता. बाई चला आवरा, तुम्ही जा. त्या गावाचं जोर नाही लागलं चपडलं ते काढून 10,000 दे तिला म्हणा. ये तुम्ही मेकअप बिकअप करू. बर. उद्या देवाच्या पाय पाडे जावं लागेल. हा ना, हं? करते मी तिला, बोलते बरोबर. तुम्ही जा. आणि गाड्या नको म्हणतो म्हणा. लग्नाचं काय होतं, लग्नात गडबडीचं ना गाड्याला तांगाड्या द्या. त्या ठेकीची पूर्ण पडली गाडीवरून. नाही तिला सांगते मी चांगलं गाडीवर पॅक धरून बस बाई, तोंडाला रुमाल हा, बांध. ते काय झालं माहिती का, हं? ती पोर पाय पडायची मोटरसायकल पडली गेल्या एक डोळा. बाई एक डोळा बांधेल लग्नाला तसं नको. तिला म्हणा दामाने दामाने येऊ. हो. बर मी काय म्हणते सीमा, आता आहे ना सगळे घरातले मी काम आवरले आणि तुला काय घरात एवढं काम नाही आता आहे का काही? मग तू काय कर, जाय पार्लरवाली ठेरून ये, नाही तर मग पार्लर तिथूनच काहीतरी मेकअप करून येते का काय करते. मेकअप करा ना मग लग्नासाठी. बिना मेकअपची जाऊ का? मग आतापासून मेकअप करून बसणार आहे का? फेशियल तर करते आज. आ तू करून आली ना त्या दिवशी. फक्त तू जाय, ऐक तू जाय, तिला म्हणा लग्नाचे पैसे किती घेणार काय, आणि थोडस तुला काय क्लीनअप वगैरे करायचं पैसे असेल. दे. फेशियल हा, करते, नेल आर्ट करते, मेहंदी काढून देते. हा धर ना. किती आहे? 5,000 बोलली ती मला. अगं मी 10,000 दिले तुला. ऐक ना, 5,000 बोलली मी तिला. 5,000 देते हा. आणि 5,000 तशीच ठेवते. जर लागले तर तुला काम येईल घरात. बर बर, मी जाते. हा, येते लवकर. पण लवकर या. आणि ऐक, गाडीवर असं पॅक धरून बस. बाई तू टेन्शन घेऊ नको, मी चालले. आणि उन्हाच आहे बाई, काळी पडशील असं डोकं जरा चेहरा बेरा असं झाक बर का. दाखवून जा. हा हा, काळी पडशील मग परत. आता लग्नात चांगली दिसली पाहिजे ना. दाखवून जा. हा. आणि चांगली बस ग बाई धरून. हा हा, चालले. हा. गेली बाई पोरगी आता. काय बसले काय? आले का? आले का म्हणजे आला का म्हण? आपण आता मोठे म्हटल्यावर आले का मग? भाऊ येतो जरा भावाला काही काय मग अरे तुरे करावं का मोठ्या भावाला? का दादा का शिकायला काय विचारावा. मग माझे आईला तुम्हाला आहे ना नाही जमायचं, नाही जमायचं पार. आईने वळण नाही लावलं अरे कार्य करायचं. हा ते बरोबर आहे म्हणा. मग बर काय हं. मला शेबा जाताना रस्त्याने दिसली. मीच पाठवलं तिला पार्लर मध्ये. पार्लर पाठवली काय? पण तिने ना तुम्हाला पाहिलं, पण मी पाहिलं होतं तिला. हा का? कुठं हा. बस स्टँडवर पाहिलं का? तसं ती बोलली असती जर तिनं मला पाहिलं असतं ना, हा. आणि मी जर आवाज दिला असता ना, पण तिची नजर आहे ना खाली मान बोलून घालून चालली होती. तिलाच म्हणले मी चेहरा नको खराब हा व्हायला का? ना बाई. हं. तू जरा व्यवस्थित बस धरून पण गाडीला, आणि चेहरा पण जरा झाकून ठेव. हा का? मी ओळखलं का तुम्ही? मी ओळखलं मग पायवर का? चेहरा नसन तिने झाकला बोल. साडी व्हिडिओ नेसेल होती. हा 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 नसं मागो गुलाबाचं फुल लागलं होतं. हा का? हा आणि ते इथं आमच्या इथं पाहा ना किती भारी भारी फुलं आहे. ओय, फुलं चांगलं केले तुम्ही आता. मग? दाजी कुठे गेले? दाजी आता चालले होते ते फेट्यावाल्याकडे का काय म्हणे जाऊन येतो. हा. मग आता येतील विचारपूस करून. हं. किती फेटे सांगायचे काय सांगायचे. काय नाही पेटे जास्त सांगा बरं. सगळे लग्नामध्ये सगळे पेटे दिसले पाहिजे. हो ना, मग सांगितलं ना लेडीजला बिडीज. तो नवऱ्याला चिकाटे मला माहिती आहे. हा काय 17 पुरीचे लग्न करायचे तो नवऱ्याला. आता एवढे 10-12 लाख रुपये खर्च करू राहिला माझा नवरा. 10-12 हजार. 10-12 लाख म्हटलं मी. हा 10-12 लाख. काय ऐकतं काय माहिती. कारण कसं पाहून रावळे जास्त येणार आहे. बरोबर आहे की नाही? आपलं नातं किती. पहिलंच लग्न म्हटल्यानंतर येणारच ना सगळं. हा नाही तर पाहिलं लग्न तुमचं. मग आणि सगळं नातेवाईक किती आपल्या डोक्याला केस कमी एवढे. तेवढं नातोय का बाबू. मग माहिती साऱ्या मेवण्यान साडून चालेन ते सगळे येतील ना. सगळे येतील बघ. हा. म्हणजे महाबाचीचं लग्न म्हणल्यावर. पत्रिका पोहोचली ना सगळ्यांना. हा. हा? पत्रिका पोहोचली का सगळ्यांना?
अहो तुम्ही माझ्याकडे लक्ष फोन. द्या तिकडे काय फोन पाहताय? केलं म्या फोनवर. हं? फोनवर केलं म्या फोनवर. काय केलं फोनवर? सगळ्याला सांगितलं अमुक अमुक तारीख आहे म्हणून. आमंत्रण दिलं फोनवर. काय असं बोला जा ना बाई प्रत्येक शब्दात काय तुम्ही अशा आडव्यात घुसत असता काय मी काय झालंय काय बोललो फोनवर केलं मग फोन सगळ्याला कळवलं बा असं. मग तसं पूर्ण बोला जा ना. हा बरं मग मी काय म्हणते हा, बोल. पाणी वगैरे देऊ का नाही तुम्हाला? काहीच नको. मी ना एक जणांनी चहा पाजला हा. ते म्हणा सोयरे कुठे चालले म्हटलं चाललो बहिणीकडे दाजीकडे. म्हणलं आता लग्न जवळ आले म्हटलं. हा. त्याने फोन केला म्हटलं. बरं झालं ना तुम्ही थोडासा हातभार पण होईल. हा आणि काही म्हणजे कमी रमी काय पडलं तर सांगाल आम्हाला. हा नाही हं? काय महापर्यंत काय येतं दाजी इतके हुशार आहे भाऊ. दाजी सगळं करून बसतील पण दाजी कळून नाही जाणार. नाही हो त्यांच्या पायाला दम नाही त्यांना जेवण सुद्धा नाही 2-3 दिवस आता झाले. आहे ना दाजी ना हं. 15 दिवस लय जेवणारही नाही हा, झोपणार सुद्धा नाही. आता लगेच नाही तोंडामोर दिसत ना हा. त्याच्यामुळे असं धावपळ धावपळ जीवाचं रान. ज्या वेळेस पोर जाऊ मंडपाच्या बाहेर जाईल निघेल सासरी मग तेव्हा त्याला पाहुण्याला कळल हा का गेलं माल काळजाचा तुकडा. मग आता ते प्रत्येकाला होणारच आहे ना दुःख. हा दुःख आमचं आम्हालाच होणार आहे. तुम्हाला थोडं एवढं मग? येणार आहे. नाही नाही ते कसं राहते हं? आता मामाला त्याला दुःख नाही होत मग कारण कसं तुम्ही एका घरात राहते एका घरात आमचं त्याच्यामुळे पोट लहानशे आहे मोठे ना. लहानशे मोठे तुम्ही करायला राहते. मग शेवटी तुमची पोटचा जीवन गोळा आहे कळा. आमचा. आता आम्ही शेवटी काय झालं पाहुणेच माणसं आम्ही येणार 2 दिवस उभं राहणार बरं आहे की नाही. बरं मी काय म्हणते पुरी माग उभं मी काय राहणार. तयारी करू का मग तोपर्यंत घर काची चहा पाणी काही तुम्हाला. चहा पाण्याची पण दाजी काय येणार फोन तर लाव पण दाजीला बरं लावा बरं तुमच्या जर तो आज जर पुढे अहो, तुम्ही बोला मला येणार लय कंटाळा आला आता बोल. असं आहे का हा. तुला तर येतात जन्म तुम्ही. तुझ्या कटाळा गाडचा पार आता वरमाई होशील तरी कटाळा म्हणते. अहो थकले मी हॅलो कुठे आहे दाजी हॅलो कुठे आहे म्हटलं. इकडे फेटे लयसर देतो ना फेटे बांधणार आहे ना. हा का हम्म. बांधणाराला का नाही फेटे आगी हे रे फक्त बांधणार आहे. काय नाही 1 रुपयाच्या वर नका देऊ जरा काय बांधणाराला हा ठरलं ना. एक माणूस 1 रुपये एक माणूस 1 रुपये 15 रुपये ठरले. नाही हो लय झाले ते. फेटे मोठे नाही पेटे किती तुमचे फेटे 1500. सांगा बरं किती रुपये होतील पैसे. कुठे वार लागलं होतं गुरुजी. यायला तुम्हाला एकदाचा पैसा उधळायचा हा. बरं बरं मग या लवकर या हा. मी आलोय घरी. फेटे ना मोठे घेतली. मोठे घेतले का हा. तुऱ्याचे घेतले चांगले. हा. हा. अरे बायाला पोराला स्वराला फेटे झाले पाहिजे. अख्ख्या लॉस मध्ये फेटे दिसले पाहिजे हा. बिगर पेट्याचं कोणी दिसलं नाही पाहिजे. नाही नाही परमात्र परमात्र फेटे घेतली. हा बरं आहे बरं आहे बरं आहे बरं आहे बरं आहे. जाय काय शेवटचं कार्य आपलं पहिलंच कार्य. हा. तुमच्या बहिणीला साडी घेतली ना. हा घेतले रे 15,000. कोणा द्या. अहो मी घेणार होतो. तुम्हाला काय अहो जाऊ द्या काय नसू द्या पण मला वरबाई करायची बहीण. हा तुम्ही असेल 4-5 नाही नाही मी 11,000 साडी घेणार होतो. काय तुमच्या तोंडा दिसते 11. काय ते पाहिलं तो नवर कॅन्सल करा ती साडी परत देऊ द्या. आणि घेतली सल्ला तिचे पैसे मी देऊ टाकीतो. बरं चालेल. आम्ही तोऱ्याने राहू असं कोण चालतं का हो. ठेवा ठेवा येतो. बरं जाऊ दे नाही. चांगलं म्हणा घरी या आता. नाही असं तो नवरे असं पुढचं बोलत आहे काय म्हणे तेव्हा तुम्हाला खायला खाणार नाही आणि तुम्ही काय सांगा एवढं रुपयासाठी. आता तुम्ही मला सांगा ते ए. माणूस तसं असं बोलणार तुम्ही पण असं बोला भांडणं करायचे का लग्न घरी आपल्या. हं? तुम्ही तर समजून घ्यायला पाहिजे ना. आता गेल बाई 2 दिवस ऐकून मग आता काय करते. जाऊ दे आता 2-3 हा. दिवसात लग्न आलं कशाला डोक्याला ताण करता. ए. हं? बरं मग मी काय म्हणते हिला फोन लाव का. अच्छा पुरीला फोन लाव का कवाची गेली म्हणते मग तू मग कवा म्हणा फोन. मामा आले म्हणा. फोन तर कुठं ठेवते काय माहिती ऐक. विसरून जाते मी. अजून नंबर लागला नाही काय त्याचा ब्युटी पार्लर मध्ये. हॅलो काय गाई काय करते शिमा आवरला का. आवरलं अजून काही चालूच आहे का काय. चालू म्हणजे आता सगळं झालं. झालं का हा. मग नेमकं काय राहिलं आता ते सांग ना मला. आता राहिलं काहीच नाही. हा आता फक्त बाळापणाला ठेवावं लागेल. हा हा. बाळपणाला म्हणजे अगं आई मी पळून लग्न केलंय. पार्लरचं नाव केलं होतं पण मी पार्लर मध्ये नाही गेले. एका पोरासोबत माझं प्रेम होतं त्याच्यावर माझं लफडं होतं. मग आम्ही दोघांनी पळून येऊन लग्न केलं. आज आमचा फ्लॅट ठरलेला होता. हाय 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 अगं काय केलं शिमा. आता आई झालं चुकून. आता तुला सांगायचं होतं मला पण म्हटलं तू देशी पप्पांना सांगू म्हणून नाही सांगितलं. अगं हे मामा येऊन बसले पाहुणे रावणे येतील आता आम्ही काय फास घ्यायचं का ग. आता
मी तरी काय करतो, खर्च करायच्या आधी मला सगळं विचारपूस करायची ना. काय पोरे बाई, काय झालं? बोला तुम्ही, बोला बरं. काय माहिती आता हिने काय कुठे आहे ग? मी बाहेर आले मामा, आता वर्ष मग आवरले तवाला अजून आवाज माझं सगळं झालं, आता वर्षानीच भेटल मी. वर्षाला हा, का बरं? आता मम्मीला सांगितलं. अरे लग्न आहे तवाला 2-3 आता झालं माझं लग्न. उद्या हळद आहे. रंग्याने मी लग्न पळून केलंय. तुझी आईचा राग्या जाते, तुला कुठं गावाचा राग्या? आता रंग्याचं माझं लफडं होतं पहिलं. बाई, कोण रंग्या? तुमच्या लक्ष नव्हतं त्या पुरी ओका. रंग्या गावातला रंग्या तो? आता मला काय माहिती तुमच्या गावाचा राग्या आहे का कुठला आहे तो? आता तुम्ही तरी आरामानं बोला, मला काय आईला tension आलं? घातली रे तुम्ही जरा हळू बोला. घातली रे चौ तुम्ही हा? नवरा बायको ना, पर आपल्या नातवाईकाची घालवली, तुमची घालवली, गेली ना पोर. काय त्या पावऱ्याला सांगायचं आता? सांगा तुमच्या तोंडाने. हा, या आईच्या नालायक जावा तुमचे. काय एवढा टाइम लागत आहे का? तुम्हाला ऐपत नसतं घ्यायची ती घेऊन नका. अहो दाजी मी काय होतोय, साडी मीच घेणार मा बहिणी वरमाईपणाला. घेतले ना मी. आता घेऊनही काय उपयोग आहे? का बरं काय? काय घेऊन उपयोग आहे? म्हणजे केलं ना पुरीला काळ तोंड. म्हणजे हा, विचारा तुमच्या बायकोला. काळ तोंड म्हणजे बाय नाही नाही, ती मेकअप सफेद तोंड करतात, आधी काळा करते हा. नंतर वरून मला तर खरडी द्या का? वरून खरडी द्या, खाली येतात का? हा. तुम्ही काय मेकअप करता पाहिजे? मी जाताना पाहिली होती. मेकअप हा बघ मेकअपलाच झाल्या विचारलं. ते नवरदेवाच्या पाहुण्याची जी बोलून राहिली तुम्ही सगळं कॅन्सल करा, म्हणजे सगळं कॅन्सल करा. इकडे राहिलंच काय आता? त्या सरकच काय पैसे देऊन टाकले त्याला तर. हा. का बरं cancel? गेली ती पोर, गेली हा, आपल्या गाडी पोराला बाहेर काळ काढली. लावून गेली. काय काय त्या रंग्या संग गेली पळून. त्या गावातल्या रंग्या नाही का? एकत्र नाटक केलं गेली पोर. मी 10,000 रुपये दिले तिला. आणि तुम्ही बघा पेटी घेत लोकांना सांगा. कळत नव्हतं का तुझी पोर कशी वागती आता कस काय तोंड टाकू मी समाजाला. आम्ही काय सांगायचं नातू काही? मलाच बोला, हा? तुम्ही मलाच बोला, मी काय केलं? तुमची खानदान नालायक की तुमची खानदान रक्त नालायक तुमचं रक्त हा. तुमचं रक्त सळसळ करीत होत. हा, त्या आईची डुक्कर तुमचं रक्त माझाले. हिला ध्यान नव्हतं तुझं हा. पुढे ध्यान ठेवता येतं हा? महाबहिणीचा काय दोष तिला? हा? याच्या आरती ना तुमच्या रक्तात दोष आहे तुमच्या. हा हा. तो रंग तुमच्याच नातेवाईकाचे कोणाचा? तुम्ही अरे, शाळा त्याचं गेली. काय त्याचं जातं पण. तुम्ही शाळा गेली हा. तुम्ही शाळा म्हणजे गेली. म्हणजे म्हणजे मामा आहे मी पुरीचा. हा? आम्ही काय शाळा करू? माझा भाऊ आता 10-15 मिनिटं झाली येऊन. त्याला मार ठोकायची त्याला. मला तुमच्या हा काय बोलायचं एवढं पाप कोण पिढी मी? हे पाप करेल का मी? हा, आमची कोणचं बारी बारी तुम्ही काय तो नवरा? काय हाल घेतो काय? काय बोल असं. आ, याच माणसाचं आहे ना, कारस्थान आहे, डोक्यावर बसून घेतलं. हा. काय बाई, पैसे लागले. जाते कॉलेजला, जाऊ दे. जाय. तवाच पोर केला बरं का? बापरे म्हणलं दाजी. आई दाजीला म्हणलं पोरीचं झालंय शिक्षण मापात ना, हा. लिहात वाचते ते ना बस शिकू नका लई, घरी काढून घ्या. पाय बी जर का सरला, पाय बी जर का सरला तर मागत पडेल तुम्हाला. नाही नाही ये बरं तुम्ही गप्पी वाच हो. बाय पोर मला कलेक्टर करायची, लाल दिव्यात फिरवायची. आता लाल दिव्यात घेऊन जा आता पाय पाय पळू गेली. आ, तुमच्यामुळे झालं, तुम्ही तिला डोक्यावर बसवलं म्हणून झालं. मुलीला ठेवायचं काम हीच आहे. का बरं? माझं काम होतं, तुमचं काम नव्हतं का लक्ष ठेवायचं? आता मी हात पाहायला जाऊ का अगोदर ती पाहायला जाऊ का भेटलाच म्हणजे तुम्हाला माहिती होतं का लपड होतं बरं पुरीचं? नाही बा? हा? नाही नाही गेल्या मी मारायचं पोर कशी मध्ये पोर किले रे पोर किले रे आता तिला पोर केला तर ती बरं बाळाला 6-7 वर्षापासून आहे बरं. पोर बोलली पोर. आणि आता डायरेक्ट बरं डिलिव्हरीला येईल बरं मी. हा सांगा काय बोलायचं आता? हो लोक कोणी यादाला पैसा उचलले बँकेतून पैसे उचलले बचत गट उचलले पैसे अहो तुम्हाला काय तुम्ही या जरा उचला तर काय नाही उचला. लोक पोरायला काय करायचे? त्याने आधीच रजिस्टर करून ठेवे. काम करा हा. माझ मराठवाडा झाली मग काय करत्या? तुमच्या बहिणीला हो नाही नाही ते माल देते गेले नाही, नाही, मी तुम्ही काय- नका जीवाचं काय तो नवऱ्याला. अहो, थांबा ना. हा? ते आहे, आता काय गमती कशा यायची आता? हा अरे बहीण दाजी एक पोर सांभाळता रे आली आणि पुरीवर लक्ष देता रे आलं. हा अरे एवढं शिकू नका पुरीला, एवढं शिकू नका. शिकल्याचा हा फायदा घेतला मला पुरीला. पण 2 दिवसावर लग्न आलं, पोर दागलं तिची पळून गेली लगेच. बाप बसतो इकडे पेटे घेत लोकायला पाहून राहिलं कपडेला ते घेत. अरे काय खरं आहे काय खोटं आहे? मला 10-12 लाख रुपये खर्च करायचा लग्नाला. आता कोणाला करतो खर्च? आणि वरून मला म्हणतो तुमचा खानोटा असा, तोच खानोटा तसा नालाय का तू दुसराही नाव ठेवतो. लय उच नाकाने बोलत आता. जिरली चांगली ठेस बरोबर तिकडे